अगं जयडे, जरा आमचा तर विचार करायचा बाळा. हेच मी बी म्हणत होते का जिजे, माझा जरा तरी विचार करायचा. कधी नव्हते एक गोष्ट मागितली होती मी, ती बी तुम्ही देऊ नाही शकला. अहो, हे एक अक्कल नाही. पण तुम्हाला तरी कळायला पाहिजे होतं ना. घरातल्याने नकार दिल्यावर तुम्ही कसं काय लगीन केलं हिच्याशी? मम्मी, जे काय बोलायचे ते मला बोल. त्यांची काय चूक आहे? सॉरी, म्हणजे मला पण तुमच्या परवानगीशिवाय लग्न करणं पटत नव्हतं, पण जयश्रीच्या इच्छे खातर करावं लागलं. अहो, एवढी हुशार देखणी पोरगी मिळाल्यावर तुम्ही तरी कशाला नाही म्हणताय? तिच्या इच्छे खातर केलं म्हणताय. तुमच्या मनातच नव्हतं का मग? आता बोलून काय उपयोग आहे पुष्पा? उगाच कशाला तमाशा करतीस ग? चेडे, स्वतःच्या मनाने लग्न केलंस ना, परत कशाला आलीस इथं? पप्पा, आजवर मी तुमच्या मनाविरुद्ध काय बी केलं नाही. तुमच्याकडे कसलाच हट्ट केला नाही, कधीच काय मागितलं नाही. अहो, पहिल्यांदा काय तर मागितलं होतं, ती इच्छा तरी पूर्ण करायची होती. आणि आज मी माझ्या पसंतीच्या मुलाबरोबर लग्न करून तुमचा आशीर्वाद घ्यायला आले, तर तुम्ही का आलीस म्हणून विचारताय? चेडे, अगं पण काय हा, यांना नकार द्यायचं कारण काय? तर शिक्षण कमी आहे, नोकरीचा काय भरोसा नाही. शीतलचं शिक्षण काय हो? तिला घरातली कामं जमतात, ती घर नीट सांभाळली याचा काय भरोसा आहे? तिला येतो स्वयंपाक नीट करायला? केलाय का आपण विचार? नाही का? तर अजिंक्यचं तिच्यावर प्रेम आहे म्हणून. मग माझं काय चुकलं सांगा की? त्यांचं शिक्षण कमी असलं म्हणून काय फरक पडतो? तुमच्यापेक्षा जास्त पैसे कमवतात हे महिन्याला. आज ना उद्या होईलच की प्रगती. आणि जिजे, तूच शिकवलंस ना ग, मुलगा कसा बी असू दे, तो काही बी काम करत असू दे, पण बायकोनं जर त्याला साथ दिली तर तो नक्की प्रगती करू शकतो. मम्मी, तू म्हणतीस ना माझ्या कष्टाने हे घर उभं राहिले, अगं मग मी बी तुझीच लेक आहे. मी नाही का करू शकणार? हे दागिने बघताय का? खरे आहेत. यांनी एका दिवसात खरेदी केले, आपल्याला जमणार आहे? नाही. पंक्तीत 50 माणसं वाढली ना तर आपला जीव खालीवर होतो आणि आपण यांना नावं ठेवतो. का? तर नक्की कारण कुणालाच माहित नाही. मला नाही वाटत माझा निर्णय चुकलाय. मी मध्ये बोलणं चुकीचं आहे, आणि तुम्हाला न विचारता लग्न केलं ही बी चुकीचंच आहे. माझं वचन आहे की तुमच्या पोरीला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू देणार नाही. तुमच्यापेक्षा जास्त काळजी घेईन मी जयश्रीची. तुम्ही मोठ्या मनाने आम्हाला माफ करा. आणि उद्या दहीवडीला घरी पूजा ठेवली तर तुम्ही येऊन आम्हाला आशीर्वाद द्या, एवढीच इच्छा आहे. त्यानिमित्तानं आमचं घर पण बघता येईल, सगळ्यांच्या भेटी होतील, आणि तुम्ही याल याची मला खात्री आहे. येणार, नक्की येणार. पुष्पे, झालं गेलं विसरून जा. आपली पोरगी आहे, कधी चुकणार नाही. आणि तुम्ही आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला ओळखायला चुकलो. नाही नाही, तुम्ही तुमच्या पोरीचा विचार केला. काळजी घे. पप्पा, चुकून राहा.
पुष्पा पुरीची वटी तरी भरून घे. आमच्या जेडीची काळजी घ्या. काय चुकलं तर प्लीज तिच्यावर चिडू नका. मम्मी येते. जिजे पप्पा अजिंक्य जेडे अजिंक्य मी चालली. फक्त या घरातूनच नाही तर तुमच्या आयुष्यातून पण कायमची. आता तर तुम्ही खुश असाल ना? जयश्री, चला निघूया.